आता लोकांनो अशी वरात चालली का नाही मिरवणूक नाही म्हणत का ते मला तर सप्पा लालपुरीस करून टाकली बाई बोलायला ना. आणि आमचे मेंबर तो लई जसे होते जसे काही ते सरपंच झाले. नाहीतरी कोणती बाई पदावर आली की नवरा समोर समोर करतो जसा काही तोच पदावर आहे. काय बाई माझ्या समोर तो वाज्या गाज्या माझ्या सारे लोक नाचत होते. सारे झिंगायला लागले होते. मी बी म्हणलं आता तुम्ही सारे झिंगून घ्या मी दाखवते रे खाली माझ्या हिंगा. आता बरं त्या दिवशीच गोष्ट घ्या. त्या दिवशी चपराशी आमच्या घरी आला आणि म्हणते कसा व्हिडिओ साहेब ग्रामपंचायत मध्ये आले त्या सरपंचाले बोलवते. आमचे मेंबर उठले ना लागले रस्त्यानं. मी म्हणलं अहो त्यांनी सरपंचाले बोलवलंय तुम्ही काय सरपंच आहात. ते म्हणते कसे तुला काय समजन तू काय त्या माणसासोबत बोलशील तुले काही समजते. मी बी म्हणलं मले का समजते मी बी फार घुमला बाई. मी म्हणलं त्या सावित्रीनं मले शिक्षणाची कवाडे खोलून दिलं म्हणून आम्ही शिकलो. संविधानानं आम्हाला निवडणुकीत उभे राहायचा अधिकार दिला. आम्ही अधिकार तर गाजवू की नाही. हो बाई लागली रस्त्यानं तर त्या गल्लीच्या टपरीवर जाण जवळ पोरं निव्वळ शिंगत होते. एक बघितली बाई मला आडवाच झाला आणि म्हणते कसं नसीब आपलं उतान झोपलं. अरे बाबा नसीब आपलं उतान झोपलं. आता मर्दाला किंमत आहे का आता मर्दाला किंमत या सरपंच झालं तर बायका आता मर्दाला किंमत आहे का. या सरपंच झालं तर बायका आता मर्दाला किंमत आहे का. तेव्हा बाई मला त्या सावित्रीची आठवण आली. त्या सावित्रीलाही असा ते घटी मिळाला झाला होता पण ती होती